पत्नी आहे म्हणजे आता तुम्हाला पण तुमच्या पप्पांचे पैसे परत मिळतील. भावना अजून त्यांनी ना अजून एक सांगितलं, त्या बँकेत ना पप्पाचं एक लॉकर सुद्धा आहे. काय सांगते? म्हणजे त्या लॉकरमध्ये एखादी सिक्रेट गोष्ट किंवा दागदागिने असतील. अगं दागदागिने वगैरे नक्कीच नसतील, ते तर पप्पांनी आम्हाला आदेश दिले होते. आणि भावना त्या पोलीस इन्स्पेक्टरने या घरात कुणीतरी नवीन व्यक्ती आला आहे ही बरोबर ओळखली. काय सांगते? हो अगं हो, इन्स्पेक्टर आले आणि म्हणाले या घरात नुकतीच एक व्यक्ती आली आहे याची मला खात्री आहे. आणि मग त्या म्हणाल्या की तुम्हाला जी तुमच्या पप्पांनी बँकेच्या लॉकरमध्ये जी तुम्हाला देणार आहे त्याबद्दल कुणालाही सांगू नका आणि नवीन येणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. हे बघ, मी तुम्हाला सुद्धा हेच सांगत होते की सावध राहा म्हणून. तुला कसं काय कळलं? म्हणजे तुला काही माहिती आहे का? नाही, मी आपलं सहजच बोलले. पण आता तुम्ही माझ्यावर शंका घेत आहात का? अगं तसं नाही ग, पण या प्रकरणाने त्यांनी फारच गोंधळून गेले आहे. मी काय बोलते माझं मलाच काही कळत नाही. ठीक आहे, हे जाऊ. मला सांग, त्या आहेत तरी कुठे? मला त्यांना भेटायचं. त्या त्यांच्या माडीवरच्या रूममध्ये गेल्या. भावना मला सांग, त्या आत्मविश्वास असं काही वाटलं नाही ग? वाटायला पण तुम्ही का बोलूयात बाबा? जाऊ. मला सांग, तुला काहीतरी अडचण आहे का? मला फोनवर सांगत होतीस ना? अरे हो, मला ना खरंच या सगळ्या गोंधळात ना मी इतकी गोंधळून गेलेली आहे ना, काय सुचतच नाही आहे. आमची खूप मोठी अडचण आहे. हे बघ, तुमची जी अडचण आहे ती आता काय ते स्पष्ट कर. अगं आता आम्हाला तर बँकेत जायचं ना. त्या बँकेसंबंधी आत्यासमोर अजिबात बोलू नको बरं. अगं नाही ग, आम्ही त्यांच्यासमोर काही बोलणार नाही. तेव्हाच बोलू नको. अजिबात नाही. मला त्या आत्याबद्दल डाऊटच आहे. डाऊट? कशाबद्दल? हे आता सांगता येणार नाही. पण तू ते काय अडचणी म्हणत होतीस? अगं आता आम्हाला बँकेत जायचं. बँकेत दोघी जणी जर आम्ही सोबत गेलो तर त्या आत्या विचारतील ना, आणि बँकेत तर दोघींना ती जावंच लागेल. म्हणजे आता आपण जे हे नाटक केलं आहे ना ते नक्की उघडकीस येणार. आता ते कसं काय? अगं आता बँकेत वारसाचे कागदपत्र दाखवायला जायचं म्हणजे तिथे आम्ही दोघी मुली आहोत असं नमूद आहे ना. त्याची काळजी तुम्ही करू नका, माझा तोही प्लॅन तयार. हे बघ, हां रात्री निघताना तू राजकुमार म्हणून निघायचं. बरं. माझ्या घरी जायचं. बरं. आणि तिथे गेल्यावर राजकुमारी म्हणून निघून जायचं. भावना, तुला हे सगळं इतक्या सहजासहजी कसं सुचतं याची मला कमालच वाटते. CIDची बहीण आहे, मी सांगितलं होतं ना तुला. फक्त बहीण नाही, मी सुद्धा CID आहे असं समज. म्हणजे तू? अगं एवढं सिरियसली काय घेतात? मी आपल्या कंपनीच बोलले. पण मला शोध तर घ्यायचा. शोध? कशाचा शोध घेणार आहेस तू? हे आता सांगता येणार. बरं मी काय म्हणते, मी काही ना काही कारण काढून त्याला तर या घराबाहेर घेऊन जाईल. अगं तुला आखणेशी पण ते आल्या तर पाहिजे ना. पण CID इन्स्पेक्टरची बहीण आहे हे मात्र तू लक्षात ठेव बरं. अगं तिला बाहेर न्यायचा प्लॅन हिच्या डोक्यात आधीच तयार असेल. अगदी बरोबर. पण मी काय म्हणते, त्या आल्या की तुम्ही दोघी जणी काहीतरी कारण काढून या गावच्या बाहेर निघून जायचं. बरं ठीक आहे, मी बघते. बघ, तू तेवढं केलं ना की आगे आगे देखो उठता है क्या. आगे आगे काय पाहायची राजश्री? आणि ही कोण? माझ्या आत्या, मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी ती बहीण हीच हीच कथली. हो आत्या, मीच या राजकुमाराची बहीण. नमस्कार करते. हा छान.
पण एवढा वेळ कुठे होतीस ग? अच्छा, यांनी तुम्हाला सांगितलं नाही का? मी की नाही माझ्या संगीताच्या अभ्यासाकरिता की नाही कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रूम घेतलेली. आता कसं आहे, कधी कधी रात्र होते, मग त्यामुळे काय तिथे राहता येत म्हणून. बरं, मग भावना तू ना आता सगळं गप्पा कर. हो. आम्ही थोडं बाहेर जाऊन येतो, आम्हाला काम आहे. पण लवकर या ना दोघंही. हो हो, अगदी लवकर येतो. तुम्ही काळजी करू नका. चला राजकुमार. हो, चल चल. मला तुमचं हे कळलं नाही. अगं, एवढा मोठा वाडा असताना कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायचं म्हणजे? वाडा मोठा असला तरी तो गावाबाहेर आहे ना. आणि कसं आहे, संगीताचे काही कार्यक्रम असतात, मैफिली असतात, मग कधी कधी उशीर होतो ना त्या, म्हणून एक छोटीशी सोय केलेली आहे. हो, तुम्ही आजकालची मुलं जसं ठरवता अगदी तसंच वागतात. नाही नाही, मी इथे दररोज येते, पण आता होतो कधीतरी उशीर, म्हणून मी एक छोटीशी व्यवस्था केली आहे. हो, तुझं तेही बरोबरच आहे. बरं मला सांगा आत्या, तुम्हाला कुठे फिरायला जायला आवडत नाही का हो? अगं, न आवडायला काय झालं? पण या नवीन गावामध्ये मी एकटेनं फिरायचं म्हणजे बरोबर नाही ना? मग मी कशासाठी आहे? अहो कसं आहे ना, आमचं गाव जरी लहान असलं ना तरी बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे इथे. हो, काय काय आहे गं इथे? अहो इथे प्रसिद्ध म्युझियम आहे, गार्डन आहे, आणि हो माझं कॉलेजही दाखवतो तुम्हाला. आता कॉलेज बघून कॉलेजमध्ये येऊन मी काय करणार आहे ग? अहो आमच्या कॉलेजमध्ये एक नाटकाचा प्रयोग आहे, आपण की नाही तोच बघायला जाऊ. नाटक? अगं, नाटक बघायला मला फार आवडतात. हा, कुठलं काही विनोदी वगैरे आहे का? नाही नाही, विनोदी नाही हो, मुंबईच्या व्यावसायिक कलावंतांचं आहे बरं. म्हणजे मग चांगलंच असेल. पण तुला त्याची स्टोरी वगैरे काही माहिती झाली? हो, थोडी बहुत माहिती झालेली आहे. तुमच्यासारख्या संस्थानिकांच्या बाबतीत आहे. आमच्यासारख्या संस्थानिकांच्या बाबतीत म्हणजे मला नाही कळलं. अहो एका संस्थांच्या महाराजाचा मृत्यू होतो, त्याला 2 बायका असतात. आता त्यातील खरी वारसदार कोण, संस्थांची प्रॉपर्टी कुणाला मिळणार, अशीच काहीतरी रहस्यमय कथा आहे बरं का. काय? अगं, काही खून खराबा वगैरे आहे का त्या घटनेमध्ये? फार भीती वाटते मला. हा, अहो आत्या, ते नाटक असतं. अगं तरी पण नकोच जायला. मी बघा, ते दोघी तसे बाहेरच जाणार आहे. तुम्हाला एकटीला घरात बसून कंटाळा येईल, त्यापेक्षा माझ्या बरोबर चला ना, तेवढंच तुमचं मन रमेल. तू थांबलाय की माझ्यासोबत? अहो आत्या, आपण दोघी मिळून जाऊया ना नाटकाला. तुला जायचं तरी नाटकाला? एवढा आग्रह करते आहेस तर? हे बघा, या नाटकातलं रहस्याची तर मला फार उत्सुकता आहे. कारण शेवटी दोघींपैकी कोण विजयी होणार हे मात्र नाटक बघितल्याशिवाय नाही कळणार आत्या. एवढा आग्रह करते आहेस तर जाऊया. पण हे बघा, मी तुमची भाची आहे ना, मग तेवढा माझा अधिकार आहे तुमच्यावर. अगं हो, मी कुठे नाही म्हणते आहे. पण हे बघा, पण वगैरे काही तसे तुम्हाला एकटीला घरात बसून कंटाळा येणार, त्यापेक्षा माझ्या बरोबर चला ना, तेवढंच तुमचं मन रमवते. जाऊया. मला केव्हा निघायचं आहे? अरे एक काम मी देरी घेऊ, पण आत्ताच निघू. पहिले म्युझियमला जाऊ आणि त्यानंतर माझ्या कॉलेजमध्ये नाटकाच्या प्रयोगाला जाऊ. ठीक आहे, जाऊया. वहिनी, अहो राजेश्री वहिनी, वहिनी. काय होणार बाई? अहो मी आणि आत्या की नाही पहिले म्युझियम बघायला जातोय आणि त्यानंतर मी यांना माझ्या कॉलेजमध्ये नाटकाच्या प्रयोगाला नेणार. ठीक आहे. तसे त्यांना एकटीला कंटाळवणत होईल. आणि तुम्ही दोघंही कुठेतरी जाणार आहात ना? हो, राजकुमारची तयारी झाली की आम्ही लगेच निघणार. मला नव्हतं जायचं, पण ही राजश्री एवढा आग्रह करते आहे ना. ठीक आहे, तुम्ही या, पण फार उशीर करू नका.
चमेली चमेली काय ते साहेब? अगं आत्याबाई भावनासोबत बाहेर जात आहे. तू ना सायंकाळच्या स्वयंपाकाचा चांगला बेत कर. आपण सगळे एकत्र जेवूया. ठीक आहे. भावना तरी आमच्या आत्याबाईला जरा सांभाळून घे बरं. का गं? असं का म्हणतेस? तसं नाही हो आत्या. आमच्या भावनाताईची गाडी जरा लई फास्ट चालते म्हणून आपलं मी म्हटलं. आणि गाडी फास्ट चालवून ऍक्सिडेंट वगैरे करायचा विचार आहे की काय तुझा? अहो तिच्यावर काय विश्वास ठेवता? मी एक्सपर्ट ड्रायव्हर आहे. बघ हं, आता माझी जबाबदारी तुझ्यावरच हं. अहो काळजी करू नका आत्या. वहिनी, अहो राजश्री वहिनी,